हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। सांगलीत 64 वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 27 आठवड्यांची गर्भवती राहिल्याने प्रकार उघड। विश्रामबाग पोलिसांकडून आरोपीला अटक। शहरातील एका उपनगरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 64 वर्षीय एका वृद्धाने ओळखीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले। या अत्याचारामुळे पीडित मुलगी 27 आठवड्यांची गर्भवती राहिली असून विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणातील नराधम आरोपीला तातडीने अटक केली आहे। सुधीर नाईक, वय 64 असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सुधीर नाईक हा फिरून गाड्या दुरुस्तीचे काम करतो आणि तो आपल्या मुलासोबत राहत होता। याच दरम्यान काही कारणास्तव त्याची पीडित मुलीशी ओळख झाली होती। नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025च्या सुमारास घरात कोणी नसताना नाईक यांनी मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी बोलावून घेतलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या प्रकाराबाबत कोणालाही वाच्यता करू नकोस अशी धमकीही त्याने मुलीला दिली। या भीतीचा गैरफायदा घेत त्याने त्यानंतरही मुलीवर अनेक वेळा अत्याचार केले। हा धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांपासून गुलदस्त्यात होता। मात्र काल पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने पालकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय तपासणी दरम्यान ती 27 आठवड्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं। आपली मुलगी गर्भवती असल्याचे समोर येताच पालकांना प्रचंड धक्का बसला। त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने सुधीर नाईक यांनी केलेल्या अत्याचाराची सर्व हकीकत सांगितली। यानंतर पालकांनी तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी सुधीर नाईक याला गजाआड केला आहे। या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता नाईक करत आहेत। अल्पवयीन मुलीवरील या अत्याचारामुळे सांगली शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे।